लांडेवाडी तालुका आंबेगाव येथील दारावस्ती सागर दादाभाऊ केदारी यांचा म्हणजे जो डोंगराला ही आग लागली पूर्णपणे आणि त्या आगीचं रूपांतर इथं जी वस्ती होती वस्तीवर जे दारावस्तीवर सागर केदारी यांचं जे घर आहे समोर दिसतंय तर त्याचं सुद्धा आगीत नुकसान झाले आणि आजूबाजूला हा संपूर्ण आगीमुळं झाडंसुद्धा जळून खाक झाली नेमकं आणि अजूनसुद्धा म्हणजे आग धुपसत आहे आणि इथं सुद्धा स्थानिक कर्मचारी आहेत आणि भरनाथ पतसंस्थेचे माजी सचिव खंडेराव आडराव आणि ग्रामस्थ तलाठी भाऊसाहेब सगळे इथं आता उभे आहेत. तर नेमकं काय काय घटना घडली कशी घडली काय काय झालं सांग बरं. काय नाव तुझं? प्रियंका सागर केदार. हां काय झालं कधी झाली घटना? 1 वाजता. हां त्यावेळेस तुम्ही कुठं होते? मी तिथंच होते पण ते इकडून पेटत आलं ना मी पोरगी झोपली होती झोळीमध्ये. हां तर ते मी पोरगीला पेटलं म्हणून मी तिला सफरातून बाहेर निघले आणि इकडे आले. हां म्हणजे तिला बाहेर काढलं सुरक्षितपणे. आणि आणि तुमच्या मग सापरात बाकीचं मला काढताच आलं काय ना. काय होतं त्याच्यात? त्याच्यात कपडे धान्य भांडी गोधड्या वगैरे सगळं होतं पैसे मोबाईल सगळं होतं. संपूर्ण जळून गेलं सगळं संपूर्ण. बाळाचं काय नाव आहे? माई सागर केदारी. हां माई सागर केदारी. आणि मग ते तुम्हाला हे दिसलं का इथं आता आग लागलेली आहे म्हणून तुम्ही पळत आल्या आणि बाळाला बाजूला घेतलं हो म्हणजे ते दुर्घटना होणारी टळली गेली. हो. आणखीन काय दुसरं कोणाचं नुकसान झालं इथं? आता यांची काय नाव तुझं? गुलाब वसंत केवाळे. गुलाब वसंत केवाळे. केवाळे. काय झालं तुझं नुकसान बाबा? माझा गोठा गेला जवळ हां आणि कडबा गेला. कडबा हा जळतोय हा का? हा. वा हा सुद्धा आता संपूर्ण म्हणजे उन्हाळ्याच्या दृष्टीने जनावरांसाठी जो कडबा आहे त्याचं सुद्धा आता इथं आग लागून नुकसान झाले आणि मोठ्या प्रमाणात या आगीचं वानू आजूबाजूला दिसतोय डोंगरदाराला दिसतोय आणि धान्य जळाले किंवा काय काय जळालं तर काय काय हां काय 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 म्हटले बोला. कडबा हा. आणि गोठा आणि धान्य होतं तिथं. कडबा कुठून आणला होता? इथूनच विकत घेतला. हां किती रुपयाचा होता काय? 6,000 रुपये शेकडे. हां आणि जनावरं किती होती? 5. पण त्यांना काही झालं नाही ना? नाही. बरं आणखीन दुसरं काय काय संसार उपयोगीच जळालं सगळं? हा. हां थोडा जळाला. किती किती रुपयाचा कडबा होता? 50-60,000. 50-60 हजार रुपयाचा आता आणला होता जनावरांसाठी. ठीक आहे अजून तात्यात काय झाली घटना नेमकं कसं झालं समजलं तुम्हाला? आता आम्ही पण गोडेगावला लग्न कार्याला गेले असताना मला सोमवारी फोन केला हां असाच झालेले इकडे तुमच्या वस्ती जे लोक राहतात हां ती राखण्यासाठी आले आणि ती आपले जमिनी करतात दिलेले हां आणि मी काय आम्ही इकडे आल्यानंतर पाहिलं तर प्रत्यक्ष इथं मोठी अशी डोक्याच्या वर 10-20 फूट आगाच्या जोळा चालल्या होत्या. हां त्याचा गोठा त्यात बांधलेली गुरं हां गेले ग्रामस्थांनी सोडवली. हां. ताबडतोब ती बाजूला केली त्याचा गोठा जोडून गेला. कडव्याचा 6,000-1,000चा कडवा 600 कडवा 6,000 घेतला. शेजारी असलेली सफर आणि वच आता त्यावेळेस विहीर असते विहिरीचं पाण्याने इथल्या असता आणि ग्रामस्थांनी विजवण्याचा प्रयत्न केला. ते पुढचं सुद्धा सफारीने ते जळत होतं परंतु त्यांनी ताबडतोब इथल्या 10-12 लोकांनी चपळाईने ते पाणी ओतून मोटर चालू करून तेवढ्यात लाईट असल्यामुळे ते बराच मोठा होता तेवढा. त्या आगीचं नेमकं कारण काय? कारण आगीचं कारण हे नैसर्गिक आग राहणार लागली कालपासून आग लागली डोंगराला डोंगराला आग लागली काल. हां त्याच्यानंतर रात्रीपासून ती यांनी विजवली परंतु अचानक ती परत 1 वाजता उष्णतेमुळे भडकले त्यामुळे भडकली परत आणि मोठमोठे ज्वाळा झाडं बिडं सगळी झाडे बिडे पार म्हणून काय 20-25 अजून डोंगर जळतोय. पाईपलाईन जळून गेले पाईपलाईन कोणाच्या पाईपलाईन जळाल्या कोणाच्या मोटरच्या वायरी जळाल्या भरपूर नुकसान आहे. आता यांचा कडबा जवळजवळ 50-60 हजार रुपयाचा कडबा येतो. असं ना? आज त्यांच्या 5 गाय असून त्यांना पेंडी सोडायला नाही काही म्हणजे जनावराला खायला खायला नाही. आता डोंगर पण जळाल्यामुळे ते चारणार काय ना गायांना. आता दुसरी गोष्ट ह्या कुटुंबाला काही स्वतःच्या अंगावर कपडे एवढी शिल्लक राहिली. आर्थिक त्यांना आर्थिक मदतीची मिळावा खूप गरज आहे आता. आता सध्या त्यांच्या उपजीविका भागण्यासाठी. हा मग तुम्ही काय तहसीलदारला फोन सचिन डॉक्टर सचिन वाघ आले होते त्यांनी पंचनामा केला. पंचनामा केला. तलाठी ते म्हणले आपण करू पण म्हणून साहेब कमी कमी त्याला काहीतरी आता त्यांना उपजीविकेसाठी काहीतरी द्या आर्थिक मदत म्हणून त्या प्रपंचाला लहान मुले आहेत काहीतरी करा म्हणले ते करू म्हणले काय म्हणून तर मी आपले देवेंद्र शेड यांना फोन शरद केला. बँकेचे अध्यक्ष शरद बँकेचे अध्यक्ष म्हणून तिथून केला. सोमानी खासदार साहेबांना फोन केला काही आर्थिक तातडीची मदत आणि कपडेला तर त्यांना मिळावा कारण ते अंग संरक्षण झाकण्यासाठी तरी कमी तिरे काय जळतंय का ते? या रान जळते का हां हां समोर जळते या भाऊसाहेब काय नाव तुमचं? माझं नाव जयमंगल धुरंदर. मी येथील ग्राम महसूल अधिकारी आहे. हां आणि इथं आज एक ठाकर वस्तीवरील एक झोपडी त्यांचं एक राहतं घर जळालेलं आहे. तसेच एक गोठा आणि गोठ्याजवळ असलेली वैरण जळून खाक झालेली आहे. तर या घटनेचा आणि मी पंचनामा किती रुपयाचा अंदाजे नुकसान झालं ते? अंदाजे 90,000चे त्यांच्या झोपडीचे जळून नुकसान झालेलं आहे.
पंचनाम्याप्रमाणे आणि वैरण आणि गोठ्याचं पण 80,000 रुपयाचं नुकसान वेगळं झालेलं आहे. म्हणजे दोन घटना दोन पंचनामे झाले. तर याला तात्काळ मदत किंवा तहसीलदारांनी भेट देऊन तात्काळ मदत करण्यासाठीच लवकरात लवकर पंचनामा आजच जमा करत जमा करणार आहे. ठीक आहे. पहा भाऊसाहेबांनी तात्काळ पंचनामा करून मदत करण्याचे आश्वासन दिलं आहे. आणि हे समोर पूर्णपणे अजूनही आगीच्या ज्वाळा चालू आहेत. हे पूर्णपणे आगीच्या बक्षस्थानी म्हणजे मोठ्या प्रमाणात ह्या कालपासून दुपसत आज ह्या घरापर्यंत आली आणि पाणी मारून विझवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. हे सुद्धा ओलं दिसतंय पहा. अजूनही आगीच्या काही दूर दिसतोय काही ठिकाणी पहा. या सुद्धा म्हणजे कधी बी काही बी होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येकाने सावधान ते हा इकडलं जाळ इकडे चालला होता असं ना. एवढे वर जाळ चालला. हा हे झाड सुद्धा बघा आगी किती उंच झाड आहे. जवळजवळ 20-1 फुटाचं 20-25 फुटाचं झाड आहे. ते सुद्धा जळाल्याचं दिसून येते. हे सुद्धा बघा हे सरपंच सुद्धा जळालेलं दिसतंय आणि अजून सुद्धा आगीच्या ज्वाळा भांडी आणि हे भांडी-कुंडी जळालेलं दिसून येते. पहा पूर्णपणे इथं खाक झाल्याचं दिसून येते. भांडी जळून गेली. धान्य सुद्धा जळालेलं आहे. त्यामुळे हे दुर्घटना मोठी आहे. जर गरीब कुटुंब आहे आणि पूर्णपणे त्यांचा संसार उघड्यावर पडला. त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. धान्य किंवा निवाऱ्यासाठी बाकीच्या निवाऱ्याची गरज आहे आणि दैनंदिन उपजीविकेसाठी जे लागणारे आवश्यक आहे त्या कपडे लत्ता याची गरज आहे. या संदर्भात शासनाने मदत करावी किंवा दानशूर व्यक्तींनी मदत करावी असे आवाहन करण्यात आले. शीतल गुलाब केवाळे. हां काय घटना घडली कसं सांग. इकडून पेटत आलं. हां इथं आग लागली. बाळ खाली होतं म्हणून त्याला वाचवलं. वाचवलं तुम्ही. हां म्हणजे ते बाळ झोपलं होतं का. हा झोपलेलं होतं. हां त्याच्यात तो सुरक्षित त्याला बाहेर काढलं तुम्ही.